पण बोटॉक्स अजूनही काही गोष्टींसाठी वापरलं हो, जातं? हो. काय असतं म्हणजे कशासाठी बोटॉक्स करू शकतो? ज्यांना खूप स्वेटिंग, घाम येणे, हं. त्यांच्यासाठी हा खूप चांगला ट्रीटमेंट आहे. म्हणजे समजा आता तुम्ही जिमला वगैरे बघत असणार, की खूप स्वेटिंग होतं कोणाकोणाला. कोणाला स्वेटिंग इतकं नाही होत जनरली. पण कोणाकोणाला एक्सेसिव्ह स्वेटिंग होतं आणि मग त्या स्वेटमध्ये थोडंसं बॅक्टेरियल ग्रोथ पण होते आणि मग अगदी घामाचा वास येणे, बॉडी ओडर येणे, असे पण हं. प्रकार होतात. म्हणजे देअर आर ओके. पीपल, काही लोक आहेत ज्यांना अगदी दे आर एम्बॅरेस्ड बाय बॉडी ओडर लॉट ऑफ टाइम्स. मग त्यावर हा उपचार सुद्धा येस, आहे, हे आहे. लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आपण. जर स्वेटिंगला ते बोटॉक्स कंट्रोल करतं आणि स्वेटिंग जास्त होत नाही, म्हणून मग बॅक्टेरियल ग्रोथ पण त्यांच्यामध्ये होत नाही आणि हं. त्याच्यामुळे तो जो शरीराचा ओडर आहे, स्मेल आहे, तो पण कमी होऊन जातो. बरोबर. सो आय एम डुइंग दिस ट्रीटमेंट ॲट माय क्लिनिक. या व्यतिरिक्त बोटॉक्स काही इतर गोष्टींसाठी? आहे. मग लहान मुलांमध्ये थोडंसं मान वाकडी कधी-कधी कोणामध्ये ओह! असतं. लहान मुलांमध्ये ते म्हणजे काय जेनेटिक वयोगट डिसऑर्डर. कधीपासून म्हणजे अगदी छोटे मुलं टॉडलर्समध्ये पण याचा उपाय उपयोग होतो. हो? अरे वाह! येस. डोळ्यांमध्ये अगदी फडफड, फडफड ज्यांना खूप हं, हं, होतं हं, हं, हं. बरेचदा, अगदी ट्विचिंग होत राहतं. त्यांच्यामध्ये पण ते बोटॉक्स फारच नॅचरल समजलं जातं, की होतं असं, मग होतं असं. काहीतरी सोनं पण लावा वगैरे. त्याचा उपाय आहे, करू शकतो आपण. ओके. बोटॉक्सनी ते काही वेळेपर्यंत 4 ते 5 महिने कंट्रोल होऊ शकतं. हं. अगदी म्हणजे त्याची सवय आता होतच आहे तर जाऊ द्या. असं कारण बऱ्याच लोकांना याचं नॉलेजच नाहीये. त्यांना जागरूकताच नाहीये, हो. की याचं ट्रीटमेंट आहे अवेलेबल. म्हणजे अगदी हं. गावात वगैरे मी बघते, की बऱ्याच लोकांचं ते एक डोळा अगदी फडफड करत असतो. हां, हां, तर हां, आपण हां, त्याला ट्रीट हां. करू शकतो, कंट्रोल करू पण हे शकतो. ट्रीट होऊ आय शकतं ट्विचिंग, हेच म्हणजे नवीन ट्विचिंग आहे. ज्याला आम्ही म्हणतो, अरे तर ते ट्रीट बापरे! होऊ शकतं. वाह! वाह! पण तुमच्याकडे असं कधी कोणी पेशंट येतं का, की मला सेलिब्रिटी फेस हवाय असं सांगणारं? हो, हो, भरपूर. हो. डायरेक्टली असं सांगतात? आता ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत, हायड्रा फेशियल्स किंवा केमिकल पील्स, बोटॉक्स, हं. फिलर्स, थ्रेड्स, ह्या फक्त अभिनेत्री लोकांच्या पुरतीत नाही राहिलेल्या बरोबर. आहेत. नॉर्मल जे लोक आहेत, अगदी म्हणजे मला सांगायची गरज पण कधी-कधी पडत नाही. ते स्वतःच तेच सांगतात. मला येतात आणि बोलतात, की "डॉक्टर मला रिंकल्स आले आहेत, मला ट्रीटमेंट करायची आहे." आणि अगदी त्यांना माहिती पण असतं, की बोटॉक्स बरोबर. काय करायचं आहे काय एक्झॅक्टली. करायचं आहे वगैरे. कधी-कधी त्यांना माहिती असतं. मग मी त्यांना एलॅबोरेट करते, की ओके बोटॉक्सचा तुम्हाला हा फायदा होईल. एक अजून मी सांगेल, की ज्यांना एक्सेसिव्ह ऑइल पण असतं फेसवर, हां, हां. ते पण बोटॉक्सनी कंट्रोल होतं. ज्यांना ओके. मायग्रेनचा इश्यू आहे, हेडेक खूप होतं. आजकाल जे स्त्रिया आहेत अगदी दिवसभर काम करून मग रात्री त्यांना हेडेक चालू होतं. मायग्रेन पण बोटॉक्सनी कंट्रोल होतं. माय तर गॉड! याचे फायदे नुसती अँटी एजिंग, रिंकल्सला, सुरकुत्यांना कंट्रोल करण्याच्या सोबत या सगळ्या गोष्टींवर पण त्याचा फायदा भरपूर आहे. माय गॉड! थँक यू सो मच डॉक्टर. म्हणजे खरंच खूपच ज्ञानात भर पडली आहे. आम्ही खूप लिमिटेड नॉलेज असतं प्रत्येकाकडेच किंवा त्यापेक्षाही जास्त ना बोटॉक्स किंवा या सगळ्या ट्रीटमेंट्सकडे थोडंसं निगेटिव्हली सुद्धा बघितलं जातं, हो, की माहिती पहिली आहे. भीती, त्यानंतर अर्ध नॉलेज आणि त्यानंतर डिरेक्टली की हे आपल्याला करायचंच नाहीये, कशाला हवंय? हं, त्यामुळे ते वेगवेगळ्या फेजेसमधून जाईपर्यंतच आपलं वय ओलांडत जातं ओलांडत आणि जातं. आपल्याला कळत नाही की उशीर झालाय. बऱ्याचशा गोष्टी जसं तुम्ही म्हणालात की आता या गोष्टी सौंदर्यासाठी करतोय आपण. पण बऱ्याचशा गोष्टी गरजेच्या असतात. जसं काही ॲक्सिडेंट झालं असेल कोणाचं, काही खूप जास्त हेअर लॉस झालेला असेल, तर त्यांना या ट्रीटमेंट्स गरजेच्या सुद्धा असतात. ऑन प्रायोरिटी त्यांना त्या कराव्या लागतात. आणि सेकंडली येतं की ज्यांना इच्छा म्हणून, आवड म्हणून, स्वतःच्या कॉन्फिडन्ससाठी हे सगळं करायचं आहे. त्यामुळे दोन्ही पेशंट्सला समजा जसं मगाशी म्हणालात, की सेलिब्रिटी फेस हवा असेल, मला हे करायचं ते करायचं तर तुम्ही त्यांना तितकाच सपोर्ट करता, की गाईडन्ससुद्धा देता, की याची किती गरज आहे, किती नाही हे बघून सल्ला देता का? हो, अगदीच म्हणजे तरुण मुलगी येत असेल आणि मला हं. बोटॉक्स करायचं आहे. 18 वर्षाची मुलगी हो. जर आली, मी डेफिनेटली तिला सांगणार, की याची सध्या काहीही गरज नाहीये. कारण कसं आहे ना, की नुसती बोटॉक्स रिंकल्सवर काम करतं आणि 18 वर्षाच्या मुलीला रिंकल्सच नाहीयेत. तिला ॲक्चुअली दुसऱ्या ट्रीटमेंट्सची गरज असते, मे बी सम एक्सफोलिएटिंग ट्रीटमेंट्स. हं. तिने केमिकल पील करावं किंवा काही बेसिक प्रोसिजर्स असतात त्या करू शकतो.
त्यानी पण छान ग्लो येऊ शकतो फेसवर. मग हे जे चुकीचा कॉन्सेप्ट जे घेऊन येतात मुली, मग त्यांना समजावं लागतं की आता सध्या गरज नाही आहे, आपण या ट्रीटमेंट करू, पण एका पर्टिक्युलर करेक्ट एजमध्ये पण करू.